अ, परभणी शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. त्या अनुषंगानं आज आमच्या मुलाखती होत्या उमेदवारांच्या आणि आमची भूमिका जी काही स्पष्ट करायची होती, त्या अनुषंगाने आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. प्रतिसाद मिळालाय. जवळपास 40 जागेवरून आमचा फॉर्म लोकांनी घेऊन गेलेले आहेत, उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. पण आपण कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला नेमके कोणते महत्त्वाचे विकास केलेले आहेत? एकच मुद्दा आहे. मी त्या परभणीमध्ये कचरा झालाय, ड्रेनेज आले, रस्त्याचं काम झालंय, हे काही बोलणार नाही. सगळ्यात पहिले महानगरपालिका आतमधून स्वच्छ करावी लागेल. इथले जे अधिकारी, इंजिनियर्स वगैरे जे काही आहेत, ह्यांनी जो आकांड तांडव माजून जे परभणीला सत्यानाश करण्याचा जो काही विडा उचललेला आहे, तो आम्ही हाणून पाडणार आहे. सत्यानाशनाचा कोणी केला होता? सगळ्याच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी. बाहेरची स्वच्छता करून काही फायदाच नाही ना, ती परत होणारच आहे. जोपर्यंत आतमधून स्वच्छ होणार नाही, तोपर्यंत बाहेरची स्वच्छता होणार नाही. अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय आपली नेतृत्व ते का परभणीची जनता त्रस्त झालेली आहे. पैसे तर ते सगळ्यांचे घेणारच, पण निवडणूक म्हणजे मतदान फक्त मनसेला करणार आहे. कारण की त्यांचे जे जीवाभावाचे जे प्रश्न आहेत आणि प्रखरतेनं प्रत्येक कार्यालयात जाऊन ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय दुसऱ्या कोणत्याही पक्षानं मांडलेले नाही आणि त्या पद्धतीचा आमचा रिझल्ट सुद्धा आहे. ठाकरे ठरवतील त्या हिशोबानं सगळं होईल. बस सगळ्यांना संधी दिली, वाटोळं तर झालेलंच आहे. एकदा आम्हाला संधी द्या. कोण वाटवलं केलं? त्याच्या सगळ्याच पक्षांनी जे जे महानगरपालिकेमध्ये होते सत्तेत नाही अजून म्हणजे तसा निर्णय नाही, पण सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जर आदेश दिला तर मी निश्चित लढणार. जनमानसाचं एक स्वतःची जी काय अम्बिशन असते किंवा स्वतःची इच्छा असती, तर ती माझी इच्छा आहे फक्त विधानसभा लढवायची. जनतेतून लागून लढावंच लागेल ना. मग जनतेच्या प्रश्नाला मी त्यांनी जर सांगितलं तर मग मला लढावंच लागेल. त्यासाठी घेतली की आमची तयारी आजपासून सुरू झाली. पहिले आम्ही आंदोलनाच्या मार्फत जनतेसोबत संपर्कात होतोच, पण आता या आलेल्या इलेक्शनमुळे आम्ही डायरेक्ट जनतेला साथ घालणार आहे की रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या लोकांना एकदा संधी देऊन पहा. आजपर्यंत तुम्ही ज्यांना ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं हे जनतेसमोर आहे. फक्त एकदा अशी संधी आम्हाला महाराष्ट्र निर्माण सेनेनं देऊन पहा. जवळपास 80% तरी जागेवर आम्ही उभं करणार. अजेंडा आपला काय असेल? सोनभाऊने सांगितलं ना, पहिली महानगरपालिका आतून क्लिअर करायची, साफ करायची, मग आपल्याला बाकीचे ऑटोमॅटिक साफ होते. हेच आवाहन करतो की आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना संधी दिली, एक वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देऊन पाहावी.